नमस्कार मित्रांनो, विषय असा घेतलेला आहे शेतकरी मित्रांनो, 3 महिन्यामध्ये 12 लाखाचं गणित कर्जबाजारी आणि हे विषय घेतलेला आहे. विषय चांगला होणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. मधात skip करू नका, काय नका. मग तुम्ही मला सांग कसे झाले असं 3 महिन्यामध्ये कर्जबाजारी, हे तुम्हाला आम्ही तुम्हाला बंद गणित सांगणार आहे. चांगलं होणार आहे मित्रांनो. माझ्या शेतकऱ्या म्हणजे माझ्या एका मित्राची घडलेली परिस्थिती त्याची तुमच्यापर्यंत व्हिडिओ शेअर करणार आहे. विषय चांगला होणार आहे. चला मग ना वेळ घालताना टाईमपास केल्यापेक्षा आजच्या विषयाकडे वळूया मित्रांनो. नमस्कार मित्रांनो, माझी शेती माझा व्यवसाय ह्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत. मी योगेश नागरे. चला मग आपल्या आजच्या विषयाकडे वळू मित्रांनो. एक माझा मित्र होता, त्याच्याकडे 12 लाखाचं 3 महिन्यापूर्वी 12 लाख रुपये त्याच्याकडे होते मित्रांनो. आणि त्याचं काय झालं, काही मेळ लागला नाही, काहीच नाही. त्याचे तो कर्जबाजारी झाला. आता त्याला खायला रुपया नाही भेटत. खायला असं त्याच्याकडे 1 रुपयाची बी कथा कवडी मोलत नाही राहिला मित्रांनो. तुम्ही मला सांग कसं झालं असं कसं नाही, हे तुम्हाला आम्ही आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर मित्रांनो काय आहे, ह्याच्याकडे 3 महिन्यापूर्वी 12 लाख रुपये होते. 12 लाखातून त्याचे आणि आता त्याच्याकडे सध्या असा मवताळ राहिला आहे मित्रांनो. मवताळ म्हणजे त्याच्याजवळ रुपया राहिला नाही. त्यांनी काही नाही, दारू मटका नाही, काही नाही. तुम्ही म्हणसाल मग त्यांनी काहीतरी व्यसन केलं असन, काही केलं असन, तसं काहीच नाही. त्याला एक फोन आला मित्रांनो. त्या फोनामध्ये त्यांनी ते म्हणजे तुमचा OTP सांगा. त्यांनी OTP सांगितल्यामुळे ना त्याची 12 लाख रुपये त्याचे असे हे झाले. तर त्याच्यामुळे तुम्ही मित्रांनो म्हणा, होतापर्यंत कोणाचा फोन आला आणि ते म्हणले तुम्हाला OTP सांगा, तर OTP सांगू नका, काय नका. आपल्या शेतकऱ्याचे कसं असतं मित्रांनो, शेतकरी मित्रांनो कसं असतं, आपलं कष्ट करतो आपण, असं एक रुपया जमा करतो आणि एका मिनटामध्ये आपले पैसे जाते मित्रांनो. त्याच्यामुळे न होतापर्यंत आपण काहीच असं करू नका मित्रांनो. आणि त्यांनी काय केलं मित्रांनो, 12 लाख रुपये होते त्याच्याकडे. तर 12 लाखातून त्यांनी काय केलं, असंच कामाला जाय त्याच्याकडे. शेळी पालक होते, शेळीचे पैसे असे तसे, शेतीचे पैसे असे करता करता त्याच्याकडे आता सध्या काहीच रुपया नाही राहिला मित्रांनो. बघा मग मित्रांनो. आणि त्यांनी फोन लावला पोलीसवाल्याला, पोलीस कंप्लेंट केली, हे केलं. ते फेक नंबर होता मित्रांनो. त्याच्यामुळे ना तुम्ही होतापर्यंत आपण सुरक्षित राहा मित्रांनो. आपला पैसा कोणाला OTP सांगू नका, काही नका. कसं असतं मित्रांनो, OTP सांगितलं तर आपले पैसे जाते मित्रांनो. पैसे झाल्याच्यानंतर आपण कर्जबाजारी होतो मित्रांनो. मग काय आपल्याजवळ रुपया राहत नाही, कोणी ओळखत नाही, काय नाही, काहीच नाही मित्रांनो. सांगण्याचा मुद्दा म्हणजे असा आहे मित्रांनो, फक्त आपण कोणाला फोन आला पण म्हणले तुमचा OTP सांगा, आम्हाला आधार कार्डाचा नंबर सांगा, काही सांगा, कोणाला सांगू नका, काही नका. कसं असतं मित्रांनो, तुम्ही सांग कोणाला. आणि आपल्या भरोश्यावर असा मित्र असला तरी मित्राला सांगू नका मित्रांनो. होतापर्यंत मित्राला सांगू नका, काय नका. कोणाला फोनपेचा बी काही आकडा कोड सांगू नका, काय नका. कसं असतं मित्रांनो, कोड गिड सांगितला आणि आपण काही केलं तर लगेच आपले पैसे ओढून जाते मित्रांनो. आपल्याला ते आपण फोन लावला, फोन लागत नाही, काय नाही, काहीच नाही. मग आपण परेशान होतो, बेजारी होती. आपण कष्ट केलेले एका मिनिटात आपले वाया जाते मित्रांनो. सांगायचं म्हणजे असं असतं मित्रांनो. पण होतापर्यंत आपण आपले सुरक्षित राहा मित्रांनो. आपला नंबर कोणाला OTP सांगू नका, काय नका, काहीच नका. कोणत्या बँकेचा असला तरी सांगू नका. बँकेचा असला तरी सांगा, म्हणजे कसं काही असलं गिसलं तर आपले येते ते होते मित्रांनो. असं होतं म्हणजे माझ्या मित्राची म्हणजे आता बेकार अवस्था झालेली मित्रांनो. माझ्या मित्राची बेकार अवस्था झालेली. त्याला आता रुपया नाही त्याच्याकडे, आता रुपया. त्यांनी आता शेळ्या विकल्या मित्रांनो. तर आता तेच पैसे आता हे असे सासून त्यांनी हे केलं आणि एका होताचं नव्हतं झालं मित्रांनो. त्याच्यामुळे होतापर्यंत आपण आपला हे राहा मित्रांनो. कसं असतं शेतकरी मित्रांनो, आपण कष्ट करतो, कष्टाचा एक रुपया जमा करून ठेवतो ना, एका मिनटामध्ये जातो मित्रांनो. असा होता आपला आजचा व्हिडिओ. आणि त्यांनी कष्ट करून त्यांनी 12 लाख रुपये कमवले मित्रांनो. आणि 3 महिन्यामध्ये त्याचे गेले मित्रांनो. काय सांगा तुम्हाला. आता रडकोडी येऊन राहिला, आता जीवाला खायला लागला मित्रांनो. असं आहे. असा होता व्हिडिओ, असा होता विषय. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. अशी नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येतील. जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा. कसा वाटला कसा नाही आम्हाला कमेंटमध्ये सांगा. इथेच थांबूया, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय जवान जय किसान मित्रांनो. कसा वाटला कसा नाही आम्हाला कमेंटमध्ये सांगा.